मला असं वाटतं तुमचे जे चॅलेंज आहे ना, हे स्पिरिच्युअल पाथ असेल तुमचा आणि मनी अर्निंगचं चॅलेंज असेल इथे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि कारण की हे पहा, इथे एक बीज आहे, हे तुम्ही जेव्हा पेरता त्याला जेव्हा फळ लागतं त्याच्या अनेक बिया तयार होतात. हे असंच आहे, चमत्कार होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि तुम्ही जे विश्वास ठेवला आहे डिव्हाइनवर, युनिव्हर्सवर, तुमच्या देवी देवतांवर, गुरुवर, त्याचं फळ हे मिळणार आहे. तुम्ही जे पण विचार करता आहात त्याला नक्की अशाच पद्धतीने ग्रोथ मिळेल. एका बीजापासनं अनेक फळ तुम्हाला मिळणार आहे, त्याचे अनेक फळं तुम्ही तयार करणार आहात. आणि त्यासाठी तुमच्यावर देवाची कृपा आहे. त्यांना धन्यवाद द्यायला विसरू नका. ठीक आहे, अजून काय आहे आपण बघूया. लाईक सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. तुम्ही ज्याची वाट बघता होतात ना, ती ग्रोथ ही आहे. डबल कन्फर्मेशन. सेम कार्ड दुसऱ्या डेकमधून आलेलं आहे. ओके, म्हणजे एका बीजपासनं अनेक बीज, परत एका बीजपासनं अनेक बीज, असे तुम्हाला 2 डिवाइनचे आशीर्वाद मिळणार आहे. ज्याची तुम्ही वाट बघताय. मे बी काही इन्फॉर्मेशन असेल, कोणाचं कॉल असेल, कोणाचं ईमेल असेल, तर ते इन्फॉर्मेशन किंवा ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येत असताना मी बघते. पर्सन पण असेल. ओके, पर्सन पण असू शकतो. तुम्हाला जर गुरु नसतील तर हे गुरुचं पण कार्ड आहे. गुरु तुमच्या लाईफमध्ये एंटर होऊ शकतो. ओके, आणि शांत बसायचं आहे. मन काय म्हणतं आहे ना, आतला आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. ह्यावेळेस तुम्ही जर मिस केला तो आतला आवाज, तर तुम्ही खूप काही मिस कराल. कारण की देव आपल्याशी आपल्या आतल्या आवाजातूनच बोलतात. म्हणूनच म्हणतात की मेडिटेशन करा, ध्यानस्थ बसा, म्हणजे स्वतःचं स्वतःला कळतं. ठीक आहे, आणि तेच इथे सांगितलं आहे. हे पहा, कसा झाडाखाली बसलेला आहे आणि तो ध्यान करतो आहे. पुढे मला काय करायचं आहे, कसं वाटचाल करायची आहे, कुठे मला जायचं आहे, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. ओके.